आपलं मिशन स्कॉलरशिप सध्या सुरू आहे. आता 2 दिवसावर आपली BTS ची पण MTS ची पण परीक्षा आलेली आहे आणि स्कॉलरशिप सांगितलेलीच आहे तुम्हाला पुढच्या महिन्यात आणायचं. त्यासाठीचा आपला हा महत्त्वाचा घटक. आपण अंकांना संख्यांना किती प्रकारे लिहितो बरं? मराठीत लिहितो आणि इंग्रजी. तसंच हे एक संख्या चिन्ह हे तिसऱ्या लिपीमध्ये आपण म्हणूया. मराठी, इंग्रजी आणि ही रोमन संख्या चिन्ह. आता हे मराठीमध्ये आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं बघ म्हणजे दिसतंय का कसं? तुला ऍडजस्ट करावं लागतं, इकडे नाही बघायचं. चला इंग्रजी मध्ये कसं लिहिणार याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा तसंच अगदी तिसरं म्हणजे रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं. आता बघा मी इथं कोपऱ्यामध्ये लिहिलंय काहीतरी. आय म्हणजे 1, म्हणा व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, हवाचा एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, 500, एम हे आपल्या लक्षात राहिलं की आपण कोणतीही मोठी संख्या बघा आपण रोमन संख्या चिन्हामध्ये लिहितो. आता कसं लिहायचं बघा? 1 म्हणजे काय? तर 1 रेषा म्हणा. 2 म्हणजे 2 रेषा. 3 म्हणजे 3 रेषा. 4 म्हणजे 4 रेषा. नाही 4 म्हणजे बघा आता जसं आपण 9 म्हणजे किती? 10 मधून 1 कमी झाला की 9 मिळतात आपल्याला करायचं. जसं आपण 9 लिहिताना 10 मधून 1 कमी करतो आणि 9 तयार होतो, तसं आपल्याला इथं 5 बघायचं. 5 मधून 1 कमी झाला की 4 तयार. मग 5 कसे लिहितो आपण? व्ही. मग व्ही मधून डाव्या बाजूला 1 रेष ओढली की कमी होतो, याला म्हणायचं 4. पक्क लक्षात ठेवायचे. 4 कसे तयार होतात? 5 मधून 1 कमी होतो. आता पुढे सांगा बरं 5 कसे? व्ही. शाबाश. 6 VI. व्हेरी गुड. 5 मध्ये 1 मिळवला की पुढे रेष ओढली की अधिक होतं, मिळवत जातं. मागे केलं की कमी होतं. कमी फक्त एकदाच होतं. वाढताना 3 रेषा वाढतात, कमी होताना मात्र एकच रेष कमी होते. चला सांगा 7. 5 मध्ये 2 मिळवले 7. चला 8 कसे लिहिणार बरं? 5 मध्ये 3 मिळवले. व्हेरी गुड. 8. 9. आता सांगा 9 कसे तयार होणार? आता सांगितलं. 10 मधून 1 कमी केला की I 9 होतात, म्हणजे I X आणि 10 X. आता बघा 1 ते 10 पर्यंतचे अंक हे रोमन संख्या चिन्हांमध्ये तुम्हाला आले की बघा किती छान वेगळं आपल्याला ही तिसरी लिपी सुद्धा माहित झाली. आता सांगा बरं 1 ते 10 मध्ये आपल्याला लक्षात आलं. 1 रेष, 2 रेष म्हणजे 2, 3 रेषा म्हणजे 3, 4 म्हणजे 5 मधून 1 कमी, 6 म्हणजे 5 आणि 1 6, बरोबर आहे. 7 म्हणजे 5 मध्ये 2 मिळवले 7, 8 म्हणजे 5 मध्ये 3 मिळवले 8, 9 म्हणजे 10 मधून 1 कमी केला आणि 10 म्हणजे x. आता मला सांगायचं 11 कसा तयार होईल? तुम्ही सांगा पटकन. XI. मोठ्या मोठ्याने म्हणायचं 10 आणि 1 11. चला 12 सांगा आता. X 2 रेषा. चला 13 सांगा मोठ्यानं. व्हेरी गुड. चला 14 सांगा आता. 14. आपल्याला 4 माहित झालाय आणि याची स्थानिक किंमत काय आहे? याचं स्थान काय आहे? x 10. दशक म्हणजे 10 म्हणून हे 10 आणि 4 माहित झाले. शाबास. चला 15 सांगा फास्ट. चला पुढे चला. 16 X छान. चला 17 सांगा बरं. 10 5 15 16 17 छान. चला 18 सांगा. X V 3 रेषा. इथं 8 उचलायचे, हे 8 तसेच पुढे टाकायचे. हे 8 आपल्याला त्याच्यासाठी 10 पर्यंतचे रोमन अंक आले की पुढचे आपल्याला अडचण येत नाही. 19 सांगा बरं आता. हे 10 आणि हे 9 आणि 20 X. व्हेरी गुड. बरोबर आहे. मग आता या रोमन अंकाच्या मदतीने आपल्याला मोठ्यात मोठी संख्या लिहायला सोपं पडतं. आज तुम्ही मला 20 पर्यंत लक्षात आले. 21 कसे लिहिणार सांगा बरं पटकन.
सांगायचं डबल एक्स आय. हा छान. एक्स एक्स आय. चला 30 कशी लिहिणार? एक्स 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 एक्स. छान. आणि एक्स सुद्धा 3च वेळेस लिहिता येतात. पुढे चौथ्या वेळेस एक्स लिहिता येत नाही, जसं की 1 2 या 3 नाही. बरोबर आहे. आता सांगा मला 29 कशी लिहिणार बरं? चला सांगा. हे किती येतं? 2 दशक. म्हणजे 1 दशक, हे 2 दशक. आणि 9 कशी असतात? आय एक्स. हे झाले 29. सांगा पटपट 32 कशी लिहिणार बरं मी? चला सांगा आता. एक्स 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 एक्स. दोन दोन रेषा. छान. मोठ्याने सांगायचं. आता सांगा 38 कशी लिहिणार बरं? एक्स 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 एक्स. व्ही. पाचक लिहिणार. आता इथे जागा नाहीये, एक सलग लिहायचं. बरोबर आहे. आता मला सांगा 40 कशी लिहायची बरं? बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की नाही 4 कशी लिहायचे? 5 मधून 1 कमी करायचा, 4 तयार होतात. 9 कसे तयार झाले? 10 मधून 1 कमी केला, 9 तयार झाले. या 10 मधला 1 कमी केला, 9 तयार झाले. अगदी तसेच या 50 मधून 10 कमी केले की 40 तयार होते. मग 50 म्हणजे काय सांगा? 50 म्हणजे की काय? यल. व्हेरी गुड. आणि त्यातून 10 कमी करायची म्हणजे एक्स. कुणीकडे लिहू? डावीकडे की उजवीकडे? डावीकडे. म्हणजे हे झाले 40. 50 मधून 10 कमी केले की किती होतात? 40. आता सांगा 41 म्हटलं की पुढे एक रेषा बसते. मग 50 तर तुम्हाला माहितीये, तसं 51 यल आणि एक रेषा. बरोबर आहे. 60 कशी लिहिणार बरं? 60 कशी लिहिणार? जसं 40 लिहिताना 50 मधून 10 कमी केले, तसं 60 कशी लिहिणार? व्हेरी गुड. 60 लिहिणार आपण. हे 50 आणि हे 10 60. 50च्या पुढे गेलं की एलचा वापर करायचा. 50च्या पुढे गेलं की एलचा वापर करायचा. परत लिहिणार बरं तुम्ही रोमन संख्या? 100. 100. आणि पहिली दुसरी 50